म्हटलं की द्वारकामाई चॅरिटेबल संस्था आपण सांगायचं झालं तर एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्याचप्रमाणे मात्र सर्वांना सहकार्य करणारी आणि सर्वांना अगदी सोबत घेऊन चालणारी अशी संस्था, त्याचं नाव आहे द्वारकामाई चॅरिटेबल संस्था. आज नक्कीच क्रीडापटूंसाठी कुठेतरी व्यासपीठ पाहिजे होतं, म्हणून नक्कीच आपण टर्फ प्रीमियर लीग पाहिली, द्वारकामाई प्रीमियर लीग, त्यानंतर आता पाहिलं तर द्वारकामाई चषक हाही आपण पाहिलाय. अगदीच कला क्षेत्राला कुठेतरी कलाटणी आणि कार्यक्रम आणि संधी भेटली पाहिजे, त्यासाठी अगदी अविरत झटणारी संस्था म्हणजे द्वारकामाई चषक संस्था. ही द्वारकामाई चॅरिटी संस्था आपण पाहिली. क्रीडा क्षेत्राला चालना देणारं एक दालन उभं केलं गेलं आपल्या सर्वांसाठी. आणि या क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर अप्रतिम सामने पाहताना अगदीच ऊर भरून येतो. ज्यावेळी मात्र द्वारकामाई चषक हा चषक अगदी अनाऊन्स केला होता, त्यानंतर मात्र अनेक क्रीडापटूंनी या स्पर्धेमध्ये खेळण्याची रुची दाखवली होती. त्यानंतर काहींना संधी भेटली तर काहींना नाही भेटली आहे. सतीश गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच ज्यांना संधी भेटली आहे त्यांनी अगदी संधीचं सोनं करता करता पुढच्या फेरीमध्ये अगदीच दाखल झालेत. ज्यांना हार पत्करावी लागली त्यांनी मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहायची आहे. या पुढचा चेंडू